देवेंद्र फडणवीस तुमचा एवढा लाड का करतात? नाही, मी राजकारणाच्या पलीकडे त्यांचा आदर करतो आणि तेही माझ्यावरती तेवढं राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रेम करतात. बरं. पण कुठलीही मोठी व्यक्ती जेव्हा दुसऱ्यावरती जेव्हा प्रेम करत असते किंवा त्याचे लाड करत असते, तर मला असं वाटतं की त्या नेत्याला किंवा त्या मोठ्या व्यक्तीला त्याच्या ज्या माणसावरती तो विश्वास ठेवतो त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा तो व्यक्ती पूर्ण करत असतो. बरं. किंबहुना त्याला अपेक्षित तो काम करत असतो. त्यामुळे कदाचित साहेबांना कधीही दुखवायचा प्रयत्न करत नाही. साहेबांनी सांगितलेली एखादी गोष्ट असेल तर ती कधी झाली नाही असं माझ्याकडून कधी होत नाही. बरं. आणि नेहमी प्रयत्न राहतो की त्यांचं नाव कधीही कुठे खराब होऊ नये, त्यांच्या नावाला कुठे आमच्यामुळे डाग लागू नये. आणि जसं तुम्ही इंट्रोडक्शन करताना म्हटलं की त्यांच्या कोण अंगावर आलं की मग माझ्यासारखा वाईट कोण नसतो. ओके. आणि ते सहनच करू शकत नाही, कारण मी जो देवेंद्र फडणवीस बघितलेला आहे तो कधीच कोणाचं वाईट न करणारा देवेंद्र फडणवीस बघितला. मी जो देवेंद्र फडणवीस बघितला आहे त्याचं लोकांनी अनेक वाईट करू दे, पण त्याच्याकडे जेव्हा एखादी गोष्ट जाते की आता वेळ आहे याची ठोकूया, त्यावेळेला तो सांगतो की नाही जाऊ दे, तो त्याच्या कर्माने मरेल. म्हणजे एवढा चांगला माणूस ज्या वेळेला आपल्यावरती प्रेम करतो तर त्याच्यावर आपण का प्रेम करू नये आणि त्याने आपल्यावर का प्रेम करू नये. पण हे प्रेम व्यक्त करताना किंवा त्यांची बाजू सांभाळताना तुम्ही अनेकदा तुमचा तोल जातो किंवा एकदम आक्रमक होता असं वाटत नाही का? मनोज जरांगेंसारख्या आंदोलनाला जो एक इमोशनल मुद्दा आहे तो त्याच्यावर त्यांच्यावर सुद्धा तुम्ही टीका करता, त्याचं काय कारण? बघा, मनोज जरांगे पाटलांनी काय ठेका नाही घेतलाय मराठ्यांचा. बरं. मी पण मराठा आहे. बरं. माझं मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाविषयी एक पैशाचं पण माझा विरोध नाहीये. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. मराठवाड्यातली आज मराठ्यांची जी परिस्थिती आहे त्यामध्ये आरक्षण अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आपण जर महाराष्ट्राचे जर वेगवेगळे भाग बघितले तर कोकणातला मराठा वेगळा आहे, पण मराठवाड्यातल्या मराठ्यांना गरज आहे. विदर्भात आपण गेलो तर त्यावेळेला पंजाबराव देशमुखांनी तो कुणबी मुद्दा आणल्यामुळे त्यांचा प्रश्न तिकडचा सुटला. पश्चिम महाराष्ट्रातला मराठा हा शक्तिशाली मराठा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये संमिश्र प्रतिक्रिया. परंतु मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीमध्ये आंदोलन करतायत त्याला मी विरोध नाही करत, पण त्या प्रवृत्तीला मी विरोध करतो. मनोज जरांगे पाटलांना कोणी अधिकार नाही दिला की देवेंद्र फडणवीसांच्या आईचं नाव काढावं, आईबद्दल अपशब्द बोलावे, कुटुंबाबद्दल अपशब्द बोलावे, देवेंद्र फडणवीस बद्दल अपशब्द. माझं मनोज जरांगे पाटलांना आव्हान आहे. मी आज नाही, सगळ्यात पहिला मनोज जरांगे पाटलाला अंगावर घेतलेला हा माणूस आहे तर प्रसाद लाड आहे. सगळ्यात पहिला ज्या वेळेला फुल पीक टाइम मध्ये ते होते आणि माझ्या पक्षामध्ये भर बैठकीत सर्व आमदारांनी माझा विरोध केला. बरं. की यांना काय होतं, हे बोलतात पण आम्हाला तिथे रिॲक्शन्स मिळतात. माझं म्हणणं होतं की ऍक्शनला रिॲक्शन झाली पाहिजे. मनोज जरांगेला मराठा आरक्षण जर कोणी दिलं तर ते फक्त देवेंद्र फडणवीसांनी दिलं आणि त्याचा मी विटनेस आहे विधान परिषदेमध्ये. कोर्टाच्या वेळेला 3-3 महिने रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत वकिलांना घेऊन बसणं, सॉलिसिटर जनरलला घेऊन बसणं, चंद्रकांत दादा पाटील, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आम्ही बसत होतो. ऑबेरॉय हॉटेलमध्ये वकील राहत होते, समिती राहत होती आणि आरक्षण कसं दिलं पाहिजे यासाठी जर कोण प्रयत्न करत होता तो एक ब्राह्मण मुख्यमंत्री प्रयत्न करत होता. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.